भिवंडीमध्ये महापौर पदाची मतदानाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। आता भिवंडीच्या महापौर पदावर कोण विराजमान होणार, कोणते नगरसेवक कुणाच्या पारड्यात त्यांचं मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भिवंडीच्या प्रत्यक्ष निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे। भिवंडीमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेलेली आहे। या मतदानाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। पीठासीन अधिकारी आता दाखल झालेले आहेत। 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सर्व 10 उमेदवारी अर्ज हे वैध ठरलेले आहेत। नारायण चौधरी यांचे 2 अर्ज दाखल आहेत, ते सोडून 8 अर्ज दाखल झालेले आहेत। अशा रीतीने भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी 10 अर्ज दाखल झालेले आहेत। सुरुवातीला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटं वेळ देण्यात आलेली होती, मात्र कुणाचाही अर्ज मागे घेण्यात आलेला नाहीये। त्यानंतर आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये। तर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील हे अजून महासभेमध्ये दाखल झालेले नाहीयेत। कोर्टाची ऑर्डर दाखवण्यात आलेली आहे आणि त्यांनी अधिकचा वेळ मागितलेला आहे। अर्ज मागे घेण्यासाठी जो वेळ देण्यात आला होता तो पीठासीन अधिकारी यांनी सुरू ठेवलेला आहे। विलास पाटील यांच्या नगरसेवकांनी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती केलेली होती, मात्र प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी ही वेळ मागायला हवी होती असं पीठासीन अधिकारी यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर आता महापौर पदाच्या प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। भिवंडीच्या महापौरपदी कोण विराजमान होणार आहे, या खुर्चीवर आता कोण बसणार याचीच उत्सुकता आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी महापौर पदाच्या या निवडणुकीकडे लागलेलं आहे, कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीची उत्सुकता ताणली गेलेली आहे। नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होणार की नाही या संदर्भात आता काही वेळातच स्पष्टता येणार आहे। भाजपमध्ये उभी फूट पडलेली आहे। भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी सेक्युलर फ्रंटला साथ दिलेली आहे आणि भाजपकडून स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महापौरपदी कोण विराजमान होणार याचं आता चित्र काही वेळात स्पष्ट होणार आहे। आपले प्रतिनिधी अनिल वर्मा आपल्या सोबत आहेत। अनिल, खरं तर या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, नेमकं काय घडतंय महासभेमध्ये? नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पीठासीन अधिकारी यांच्या नियंत्रणा अंतर्गत या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अर्ज माघार घेण्यासाठी जी वेळ असते ती 15 मिनिटाची वेळ या ठिकाणी देण्यात आलेली होती। मात्र या सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणार्क विकास आघाडीचे जे किंगमेकर होते विलास पाटील, त्यांना जमिनीच्या गुन्ह्या प्रकरणी अटक करण्यात आली होती आर्थिक गुन्हे शाखेकडून, परंतु त्यांना कोर्टाने परवानगी दिलेली होती का मतदान करण्याची, त्यांना मुभा देण्यात आली होती आणि ते अजूनपर्यंत या ठिकाणी दाखल झालेले नाहीये। तर त्यामुळे त्यांची वाट पाहण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी कोणार्क विकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे, परंतु तोपर्यंत अर्ज माघार घेण्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे आपण पाहिलं तर भाजपामध्ये मोठी फूट पडली आणि भाजपाचा जो उमेदवार होता त्यांच्या नारायण चौधरी यांना घेऊन या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भिवंडी सेक्युलरच्या माध्यमातून महापौर करण्याचे या ठिकाणी व्हीप काढण्यात आले होते। संपूर्ण तयारी जी आहे तशी या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे फुटलेले बंडखोर जे नगरसेवक असतील त्यांना घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा संपूर्ण प्रयत्न जो या ठिकाणी दिसतोय, परंतु विलास पाटील जेव्हा या ठिकाणी येतील त्यावेळेस काय चित्र आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच महापौर पदाच्या या निवडणुकीला आता सुरुवात तर झालेली आहे, मात्र आता कोणते नगरसेवक हे कुणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र जसं तुम्ही सांगताय त्यानुसार आता विलास पाटील यांची जी काही मागणी होती, कोणार्क विकास आघाडीची जी मागणी होती ती फेटाळून लावण्यात आलेली आहे। आता प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झालेली आहे का, आणि आता निवडणुकीची प्रक्रिया कशी असणार आहे? प्रत्यक्ष निवडणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, कारण जावेद दळवी जे आहेत भिवंडी विकास आघाडीचे त्यांनी आपला अर्ज माघार घेतलेला आहे आणि नारायण चौधरी यांचं नाव जे आहे ते समोर येत आहे, कारण त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे। समाजवादी चे जे आहे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित आहेत आणि काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। भिवंडी विकास आघाडीने फक्त वेळ मागितलेला होता, परंतु अजूनही ते दाखल झालेले नाहीयेत। त्यामुळे
एकंदरीत जी काँग्रेसमध्ये जी नाराजी बोललं जात होतं की नाराजी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मतदान करत असताना ही नाराजी दिसून येते का याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु एकंदरीत जे चित्र आपण पाहिलं तर नारायण चौधरी हे महापौर आणि तारिक मोमीन उपमहापौर पदी निवड होत असल्याचे या ठिकाणी जे चित्र आहे प्राथमिक दृष्ट्या ते दिसून येत आहे. नक्कीच अनिल, तुम्ही सोबतच राहा. आपण ही सगळी दृश्य महासभेतली दाखवतोय प्रेक्षकांना. महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 10 पैकी 6 जणांचे अर्ज हे मागे घेण्यात आल्याचं कळतंय. एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते. 6 महापौर पदाच्या उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे 4 जणांचे अर्ज आता हे कायम आहेत. या 4 पैकी कुणाची वर्णी महापौरपदी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट. 10 पैकी 6 जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेत. जी पात्र उमेदवार आहेत त्यामध्ये मतदान प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये आडनावाचा वर्णानुक्रम आहे मराठी वर्णमाळा वापरून त्यामध्ये केलेलं आहे. जे मी सांगितलं होतं की नियम 7(3) महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये हात वर करून मतदान करण्याची तरतूद आहे. ही त्याचं पालन सगळ्या नगरसेवकांनी करावं हे मी पहिले सांगतो. हात जो आहे तो पूर्णपणे वर करावा, असा न करता पूर्णपणे हात वर करावा. त्याच पद्धतीने व्हिडिओ शूटिंग केली जात आहे. तर त्याच्यामध्ये जिथे पूर्वी सांगितल्याप्रमाणे ओळख पटवण्याकरिता आपल्याकडे कर्मचारी येऊ शकतील. व्हिडिओग्राफीमध्ये देखील ते आपलं चित्रीकरण होईल. एकदा एका सदस्याने मत दिल्यानंतर तर त्याला मत देण्याची मुभा याच्यामध्ये नसेल. सर्वप्रथम जे वर्णानुक्रमे आहे श्री नारायण स्नेहा पाटील, नारायण चौधरी, विलास पाटील यांच्याकडून अर्ज कायम ठेवण्यात आलेले आहेत. भाजपकडून स्नेहा पाटील, सेक्युलर फ्रंटकडून नारायण चौधरी आणि कोणार्क विकास आघाडीकडून विलास पाटील यांचे अर्ज हे कायम ठेवण्यात आलेले आहेत. एकूण 4 अर्ज हे कायम राहिलेले आहेत. 6 जणांनी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता पीठासीन अधिकारी सगळ्या नगरसेवकांना ही प्रक्रिया समजावून सांगतायत की कशा रीतीने त्यांना मतदान करायचं आहे. हात वर करून या सगळ्या नगरसेवकांना मतदान पूर्ण करायचं आहे. आपण ही संपूर्ण प्रक्रिया पाहतोय, थेट दृश्य पाहतोय भिवंडी महापालिकेतून. आता मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. महापौर निवडीला सुरुवात झालेली आहे. आता नेमका कोण महापौर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर विलास पाटील हे पोलीस बंदोबस्तात महापालिकेत दाखल झालेले आहेत. विलास पाटील यांनी देखील महापौर पदासाठी त्यांचा अर्ज कायम ठेवलेला आहे. सध्या ते पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेमध्ये दाखल झालेत. माहित नाही थांबा नारायण चौधरी पाटिल नारायण चौधरी साटेकर की बातचीत होते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.